श्री स्वामी समर्थ. जन्माष्टमीला श्रीकृष्णाला अर्पण करा ह्या 11 गोष्टी. मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. वैभव, ऐश्वर, यश, समृद्धी प्राप्त होईल. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जगभरात जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कान्हाचे भक्त भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात, उपवास करतात आणि त्यांना विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात. साधारणपणे कृष्ण जन्माष्टमीला कान्हाला 56 भोग देण्याची परंपरा आहे, पण तुम्ही 56 प्रसादाऐवजी फक्त 11 गोष्टी अर्पण करून कान्हाला प्रसन्न करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणत्या 11 गोष्टी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो. माखन मिश्री. भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या प्रसादांपैकी एक म्हणजे माखन मिश्री. श्रीकृष्ण लोणीमध्ये मिश्री म्हणजे खडीसाखर मिसळून खात असत. यामुळे जन्माष्टमीच्या दिवशीही त्यांचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी माखन मिश्री अर्पण करतात. खीर. श्रीकृष्णाला तांदळाची खीर खायला खूप आवडायची. आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मैया यशोदा खास खीर बनवत असे. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण भक्त त्याला प्रसन्न करण्यासाठी खीरही अर्पण करतात. धनिया पंजिरी. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला धनिया पंजिरीही अर्पण केली जाते. धने पावडरमध्ये साखर, काजू, बदाम आणि तूप घालून चांगले मिक्स करून धनिया पंजिरी तयार केली जाते. त्यानंतर हा प्रसाद कान्हाला अर्पण केला जातो. पंचामृत. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये पंचामृत अवश्य मानले जाते. त्याशिवाय जन्माष्टमीची पूजा पूर्ण मानली जाते. पंचामृतामध्ये तूप, दूध, दही, तुळशीची पानं, गंगाजल आणि मध या 5 गोष्टी असतात. काकडी. कृष्णाच्या पूजेमध्ये काकडी ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी कृष्ण जन्माला काकडीला प्रतीक म्हणून दाखवले जाते, त्यामुळे पूजेत तिला विशेष महत्त्व आहे. लोणी आणि दही. कृष्णाला लोणी आणि दही खूप आवडते, त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेत हे अर्पण करणे महत्त्वाचे आहे. खडीसाखर. खडीसाखर देखील कृष्णाला प्रिय आहे, त्यामुळे ती नैवेद्यात नक्की ठेवा. तुळशीचे पानं. तुळशीला वृंदा देखील म्हणतात आणि ती कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. मोराचे पीस. कृष्णाच्या मुकुटावर मोराचे पीस असते, त्यामुळे ती अर्पण करणे शुभ आहे. पिवळी फुले आणि वस्त्रे. पिवळा रंग कृष्णाला प्रिय आहे, त्यामुळे पिवळी फुले आणि वस्त्रे अर्पण करणे शुभ मानले जाते. फळे आणि मिठाई. कृष्णाला विविध फळे आणि मिठाई अर्पण करणे शुभ आहे, जसे की पेढे, बर्फी, लाडू. नैवेद्य. जन्माष्टमीला कृष्णाला नैवेद्य दाखवणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. जय जय स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.